तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्स 1 ह्या सब्जेक्टला आपण अभ्यासतोय. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरला अभ्यासलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स ह्या चॅप्टरला आपण बोर्डाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अभ्यासणार आहोत. म्हणजेच सगळ्यात आधी आपण हे चॅप्टर समजून घेणार आहोत. त्यानंतर ह्या चॅप्टरमधले कुठले प्रश्न आहेत जे तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, ते प्रश्न देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर बघा सगळ्यात आधी आपल्याला ह्या चॅप्टरमधले कुठले टॉपिक्स आहेत जे आपल्याला अभ्यासायचे असणार आहेत ते आधी आपण बघूया. तर बघा आपला पहिला टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता बघा ह्या संपूर्ण चॅप्टरमध्ये एलिमेंट्स कशा पद्धतीने क्लासिफाय झाले, कशा पद्धतीने अरेंज केले गेले ते आपल्याला अभ्यासायचं असणार आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे डोबेरियान ट्रेट्स. आता बघा ह्या टॉपिकवरती तुम्हाला 2019च्या परीक्षेमध्ये 2024च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे दाट शक्यता आहे की तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा ह्या टॉपिकवरती जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर हा प्रश्न तुम्हाला 3 मार्क्ससाठीचा असणार आहे. ओके. त्यानंतर बघा पुढचा टॉपिक आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आता बघा ह्या टॉपिकमध्ये फक्त तुम्हाला न्यूलँडचा लॉ आय-एम-पी असणार आहे. तुम्हाला 2 मार्क्ससाठी हा लॉ परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा पुढचा टॉपिक असणार आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आता बघा ह्या टॉपिकमध्ये आपल्याला मेंडेलिव्हचे मेरिट्स आणि डिमेरिट्स आपल्याला अभ्यासायचे असणार आहे. आता बघा मेरिट्स तुम्हाला 2019च्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि डिमेरिट्स तुम्हाला 2020, 2023 आणि 2024च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. तर बघा दाट शक्यता आहे की तुम्हाला 2026 मध्ये देखील यावरती प्रश्न पाहायला मिळू शकतो. तर बघा हा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेला तर हा प्रश्न तुम्हाला 3 मार्क्ससाठी आय-एम-पी असणार आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता बघा मॉडर्न पिरियॉडिक टेबल ह्या टॉपिकवरती तुम्हाला 2019च्या परीक्षेमध्ये, 20च्या परीक्षेमध्ये, 22च्या परीक्षेमध्ये, 23च्या परीक्षेमध्ये आणि 24च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे दाट शक्यता आहे की तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा ह्या चॅप्टरचा मोस्ट आय-एम-पी टॉपिक असणार आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. यानंतर आपला पुढचा टॉपिक आहे ट्रेंड्स इन पिरियॉडिक टेबल. आता बघा ह्या टॉपिकवरती तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम एमसीक्यूजमध्ये क्वेश्चन विचारला जातो किंवा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक्सरसाइजमध्ये यावरती गिव्ह रिझन्स दिलेले आहेत. ते गिव्ह रिझन्स तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर शेवटचा टॉपिक आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर बघा आपल्याला क्लास 10th मध्ये फक्त पहिल्या 20 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अभ्यासायचं असणार आहे. तर बघा हा देखील टॉपिक मोस्ट आय-एम-पी असणार आहे. तुम्हाला दरवर्षी बोर्ड एक्झाममध्ये यावरती क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे 2026च्या परीक्षेसाठी हा टॉपिक तुम्हाला आय-एम-पी असणार आहे. आता बघा आपला पहिला टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता बघा ह्या संपूर्ण चॅप्टरमध्ये एलिमेंट्स कशा पद्धतीने क्लासिफाय झाले आणि कशा पद्धतीने त्यांचं अरेंजमेंट केलं गेलं तेच आपल्याला अभ्यासायचं असणार आहे. तर बघा ह्या चॅप्टरचा मी तुम्हाला थोडक्यात ओव्हरव्ह्यू सांगतो. या चॅप्टरमध्ये टोटल 4 सायंटिस्ट आहेत. पहिले आहेत डोबेरायनर. त्यांनी डोबेरायनर ट्रेडची कन्सेप्ट एक्सप्लेन केली एलिमेंट्स अरेंजमेंट करण्यासाठी. ते फेल झाले. त्यानंतर दुसरे सायंटिस्ट आले न्यूलँड्स. त्यांनी न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह मांडला. ते पण फेल झाले. त्यानंतर आले मेंडेलिव्हज. मेंडेलिव्हजने ऑलमोस्ट परफेक्ट पिरियॉडिक टेबल बनवला होता. पण त्यामध्ये पण काही डिमेरिट्स होते. ते आपल्याला अभ्यासायचे असणार आहेत. आणि फायनली आपल्या हिरोची एंट्री होते. ते आहेत आपले हेनरी मोसले. त्यांनी मॉडर्न पिरियॉडिक टेबल तयार केलेलं आहे. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय अभ्यासायचे एलिमेंट्स कशा पद्धतीने अरेंजमेंट केले गेले आणि त्यांचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं तेच आपल्याला अभ्यासायचं असणार आहे. आता बघा 1800 सेंचुरीमध्ये आपल्याला फक्त 30 एलिमेंट्स माहिती होते आणि आजच्या डेटमध्ये टोटल 118 एलिमेंट्स मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आहेत. म्हणजे आपल्याला 30 एलिमेंट पासून ते 118 एलिमेंटचा प्रवास या चॅप्टरमध्ये अभ्यासायचा असणार आहे. आता बघा आपले पहिले सायंटिस्ट आहेत डोबेरायनर. आता बघा डोबेरायनर यांनी डोबेरायनर ट्रेडची कन्सेप्ट एक्सप्लेन केली. ही कन्सेप्ट मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. तर बघा डोबेरायनर यांनी काय केलं, त्यांनी 3-3 एलिमेंटचे ग्रुप तयार केले ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहेत आणि त्याला त्यांनी ट्रेड असं नाव दिलं. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, हे एलिमेंट्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासने अरेंज केले आणि मधल्या एलिमेंटचं जे मास आहे ते इतर 2 एलिमेंटच्या सरासरीच्या बरोबरीने दाखवलं. एवढंच तुमची डोबेरायनर ट्रेडची कन्सेप्ट असणार आहे. तर कन्सेप्ट काय, तर डोबेरायनर मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट विच हॅव्हिंग अ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड देम अ ट्रेड. डोबेरायनर यांनी 3-3 एलिमेंटचे ग्रुप तयार केले ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहेत आणि त्याला त्यांनी ट्रेड असं नाव दिलं. त्यानंतर त्यांनी काय केलं, ही अरेंज द 3 एलिमेंट्स इन अ ट्रेड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्याने ते एलिमेंट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसने अरेंज केले आणि त्याने काय दाखवलं, ही शोड दॅट द ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट वॉज इक्वल टू मीन ऑफ ॲटॉमिक मास ऑफ अदर 2 एलिमेंट्स. म्हणजे इतर 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या सरासरी बरोबर मधल्या एलिमेंटचं मास येतं. एवढंच तुमच्या डोबेरायनर ट्रेडची कन्सेप्ट असणार आहे. आता बघा जर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेला तर एक्सप्लेन डोबेरायनर ट्रेड हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता बघा हा जर क्वेश्चन तुम्हाला विचारलेला तर तुम्हाला याचा आन्सर कसं लिहायचा, सिंपल तुम्हाला लॉ एक्सप्लेन करायचा असणार आहे आणि त्याखाली एक एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवायचं असणार आहे. आता बघा डोबेरायनर ट्रेडचे एक्झाम्पल आहे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. हे तुमचे डोबेरायनर ट्रेड असणार आहे. आता बघा याचं एक्सप्लेनेशन कशा पद्धतीने द्यायचं, तर बघा
लिथियमचा ॲटॉमिक मास असणार आहे 6.9, सोडियमचा ॲटॉमिक मास आहे 23 आणि पोटॅशियमचा ॲटॉमिक मास असणार आहे 39.1. आता बघा डोबेरेनर यांनी काय केलं, हे जे शेवटचे 2 एलिमेंट्स आहेत, ह्या दोघी एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची सरासरी या मिडल एलिमेंटच्या बरोबर येते. म्हणजे लिथियमचा ॲटॉमिक मास प्लस पोटॅशियमचा ॲटॉमिक मास यांची सरासरी जर केली, तर ही सोडियमच्या ॲटॉमिक मासच्या बरोबरीने येते. आता लिथियमचा ॲटॉमिक मास काय आहे 6.9 आणि पोटॅशियमचा ॲटॉमिक मास काय 39.1. जर याला आपण सरासरीने कॅल्क्युलेट केलं तर याचं आन्सर येतं 23 आणि 23 आहे तुमचं सोडियमचं ॲटॉमिक मास. तर एवढीच तुमची डोबेरेनर ट्रेडची कन्सेप्ट असणार आहे. आय होप की तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. आता बघा डोबेरेनर ट्रेडचे आणखी 2 ट्रेड तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. हे देखील तुम्हाला IMP असणार आहेत. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला MCQजमध्ये हे ट्रेड विचारले जाऊ शकतात. आता बघा डोबेरेनर ट्रेड ही कन्सेप्ट त्यांनी एक्सप्लेन केली. आता यामध्ये काही लिमिटेशन्स होते, त्यामुळे दुसरे सायंटिस्ट आले. आता लिमिटेशन्स काय होते तर बघा, लिमिटेशन्स होते की त्या टायमाला काहीच एलिमेंट माहिती होते, त्यामुळे सगळे एलिमेंट्सला ट्रेडमध्ये अरेंज करणं थोडंसं इम्पॉसिबल होतं. त्यामुळे तुम्हाला दुसरे सायंटिस्ट आले न्यूलँड्स. आता बघा न्यूलँड्स या सायंटिस्टने न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह एक्सप्लेन केला. आता हा लॉ काय मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. तर न्यूलँड्सने काय केलं, जे एलिमेंट्स होते त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासने अरेंज केलं आणि पहिल्या एलिमेंटचे प्रॉपर्टीज ह्या 8व्या एलिमेंट सोबत सिमिलर दाखवल्या. यालाच आपण ऑक्टेट असं नाव दिलं. आता बघा ह्या टॉपिकमध्ये फक्त तुम्हाला डेफिनेशन IMP असणार आहे. जर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेला तर ह्या टॉपिकवरती फक्त 2 मार्क्सची डेफिनेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते. या टॉपिकमध्ये एक्स्ट्रा काही अभ्यासण्याची गरज नाही. आता बघा न्यूलँड अरेंज द एलिमेंट नोन ॲट दॅट टाइम इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ही फाउंड दॅट द एव्हरी 8 एलिमेंट हॅड द प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ फर्स्ट. आता बघा हा लॉ काय म्हणतो, प्रत्येक एलिमेंट त्याच्या 8व्या एलिमेंट सोबत प्रॉपर्टीची सिमिलरिटी शो करतो. एवढाच तुमचा लॉ असणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा हायड्रोजन हा एलिमेंट आहे. हायड्रोजन पासून 8वा एलिमेंट येतो फ्लोरीन. आता हायड्रोजन काय करतो, त्याच्या प्रॉपर्टीज सिमिलर शो करतो फ्लोरीन सोबत. त्याच पद्धतीने बघा सोडियम हा एलिमेंट आहे. सोडियम पासून 8वा एलिमेंट येतो पोटॅशियम. सोडियम काय करतो, त्याच्या प्रॉपर्टीज सिमिलर शो करतो पोटॅशियम सोबत. तसेच बाकीचे एलिमेंट काय करतात, त्यांच्यापासून 8व्या एलिमेंट सोबत प्रॉपर्टीची सिमिलरिटी शो करतात. एवढाच तुमचा हा लॉ असणार आहे. आता बघा ह्या लॉची लिमिटेशन्स काय आहेत, तर बघा लिमिटेशन्स असणारे हा लॉ फक्त कॅल्शियम ह्या एलिमेंटपर्यंतच ॲप्लिकेबल होतो. बाकीच्या एलिमेंट सोबत हा लॉ ॲप्लिकेबल होत नाही. आता बघा ह्या लॉ सोबत आणखी एक लिमिटेशन आहे की न्यूलँडच्या टेबलमध्ये जे एलिमेंट डिस्कवर झाले नाही त्या एलिमेंट्सला जागा नव्हती. तर बघा हे 2 लिमिटेशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. यानंतर बघा आपले तिसरे सायंटिस्ट आहेत मेंडेलिव्ह. आता बघा मेंडेलिव्हने ऑलमोस्ट परफेक्ट पिरियॉडिक टेबल बनवला होता, पण त्यामध्ये पण काही ड्रॉबॅक्स होते. आता मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचे आपल्याला मेरिट्स आणि डिमेरिट्स अभ्यासायचे असणार आहे. आता बघा मेंडेलिव्हचा जो पिरियॉडिक टेबल होता तो ॲटॉमिक मासच्या कन्सेप्टवरती होता. हे स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे स्टेटमेंट तुम्हाला MCQ साठी विचारलं जाऊ शकतं. ओके, सो आता बघा मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमधले मेरिट्स आपण अभ्यासूया. तर बघा पहिलं मेरिट काय असणार आहे, तर बघा ॲटॉमिक मास ऑफ अ सम एलिमेंट वेअर रिवाइज्ड. ज्यामध्ये बेरिलियमचा ॲटॉमिक मास होतो 14.09. ते मेंडेलिव्हने करेक्ट केलं, ते केलं 9.4ला आणि बेरिलियमला परफेक्ट जागेवरती प्लेस केलं. त्यानंतर बघा दुसरं मेरिट तुम्हाला IMP असणार आहे. हे मेरिट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा हे मेरिट काय असणार आहे, तर बघा मेंडेलिव्ह एक दूरदृष्टिकोनाचा माणूस होता. त्याने काय केलं होतं, जे एलिमेंट डिस्कवर झाले नाही त्या एलिमेंट्सला सुद्धा त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये जागा तयार करून ठेवली होती. आता बघा मेंडेलिव्हला बोरॉन हा एलिमेंट माहिती होता, ॲल्युमिनियम हा एलिमेंट माहिती होता आणि सिलिकॉन हा एलिमेंट माहिती होता आणि त्याला वाटत होतं की ह्या एलिमेंटच्या खाली आणखी एक एलिमेंट डिस्कवर झाले पाहिजे. तर त्यांनी बोरॉनच्या खाली एक जागा सोडली होती. त्यानंतर ॲल्युमिनियमच्या खाली एक जागा सोडली होती आणि सिलिकॉनच्याच खाली एक जागा सोडली होती. त्या एलिमेंट्सला त्याने नाव दिलं इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. आता इका काय असतो, इका म्हणजे 1 बिलो बोरॉन आणि इका ॲल्युमिनियम म्हणजे काय, तर 1 बिलो ॲल्युमिनियम. त्याच पद्धतीने सिलिकॉन सोबत सुद्धा असणार आहे. मेंडेलिव्हने काय केलं, जे एलिमेंट डिस्कवर झाले नव्हते त्या एलिमेंट्सला सुद्धा त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये जागा सोडली होती आणि जेव्हा हे एलिमेंट डिस्कवर झाले त्यांना त्या जागेवरती बसवलं आणि त्यांचं प्रॉपर नामकरण सुद्धा केलेलं आहे. आता त्यांनी नाव काय दिले ते पण आपल्याला महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा इका बोरॉनला त्याने गॅलियम असं नाव दिलं. त्यानंतर इका ॲल्युमिनियमला स्कँडियम असं नाव दिलं आणि इका सिलिकॉनला त्याने जर्मेनियम असं नाव दिलं. तर बघा दुसरं मिनिट तुम्हाला मोस्ट IMP असणार आहे. यावरती तुम्हाला MCQ मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा मॅच द पेअर किंवा ट्रू आणि फॉल्स मध्ये देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर का मेरिट्समध्ये फक्त तुम्हाला दुसरं मेरिट मोस्ट IMP असणार आहे. त्यानंतर मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचं तिसरं मेरिट काय असणार आहे, तर मेंडेलिव्हने जेव्हा पिरियॉडिक टेबल तयार केला तेव्हा नोबल गॅस डिस्कवर झाले नव्हते. त्यामुळे मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये नोबल गॅसेसला जागा दिली नव्हती. पण जेव्हा नोबल गॅसेस डिस्कवर झाले मेंडेलिव्हने ओरिजिनल पिरियॉडिक टेबलला धक्का न बसवता त्यांनी 0 ग्रुप एलिमेंट तयार केला आणि त्या 0 ग्रुप एलिमेंटमध्ये नोबल गॅसेसला जागा दिली. तर बघा हे असणार आहे तुमचं तिसरं मेरिट. तर तिसरं मेरिट काय, तर बघा मेंडेलिव्ह क्रिएट अ 0 ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियॉडिक टेबल इन विच द नोबल गॅसेस वेअर फिटेड व्हेरी वेल. तर हे तुमचं मेंडेलिव्हचं तिसरं मेरिट असणार आहे. आता बघा हे झाले मेरिट्स. मेरिट्समध्ये फक्त तुम्हाला दुसरं मेरिट IMP असणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं असणार आहे. यानंतर बघा मेंडेलिव्हचे डिमेरिट्स काय आहेत ते आता आपल्याला अभ्यासायचे आहेत.
तर बघा पहिलं डिमेरिट असणार आहे. तर बघा कोबाल्ट आणि निकल हे जे 2 एलिमेंट आहेत यांचं ॲटॉमिक मास अप्रॉक्सिमेटली इक्वल होतं. म्हणजे होल नंबर होतं. आता इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जर आपल्याला ॲटॉमिक मास जर अरेंज करायचे असतील, तर ज्यांचं ॲटॉमिक मास सारखं असेल, तर त्यांना अरेंजमेंट कसं करायचं? तर हा मेंडेलिव्हचा पहिला ड्रॉबॅक होता. त्यानंतर मेंडेलिव्हच्या टाईमाला आयसोटोप्स डिस्कव्हर झालेले नव्हते. आता आयसोटोप्स काय असतात? ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर असतात, पण ज्यांचा ॲटॉमिक नंबर वेगळा असतो, त्याला आपण आयसोटोप्स असं म्हणतो. आता बघा आयसोटोप्स वेअर फाउंड लाँग टाईम आफ्टर मेंडेलिव्हज मेड हिज पिरियॉडिक टेबल. यानंतर बघा मेंडेलिव्हचं तिसरे डिमेरिट काय असणार आहे? तर बघा मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये जेव्हा एलिमेंट्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासने अरेंज केले गेले, तर तो जो डिफरन्स होता म्हणजे ॲटॉमिक मासमधला जो डिफरन्स होता, तो युनिफॉर्म नव्हता. त्यामुळे काय झालं? त्या 2 एलिमेंट्समध्ये अजून किती एलिमेंट डिस्कव्हर होणार आहेत किंवा त्या 2 एलिमेंट्समध्ये अजून किती एलिमेंट्सला जागा सोडायला पाहिजे, हे विचार करणं थोडंसं अवघड होतं. तर हा असणार आहे तुमचा मेंडेलिव्हचा तिसरा डिमेरिट. यानंतर बघा मेंडेलिव्हचं चौथं डिमेरिट असणार आहे. तर बघा हायड्रोजन हा एलिमेंट आहे. या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत हॅलोजनसोबत म्हणजे ग्रुप नंबर 17 सोबत आणि ग्रुप नंबर 1 सोबत. त्याला आपण अल्कली मेटल्स असं म्हणतो. आता हायड्रोजनला हॅलोजन फॅमिलीमध्ये ठेवायचं म्हणजे ग्रुप नंबर 17 मध्ये ठेवायचं की ग्रुप नंबर 1 मध्ये ठेवायचं हे विचार करणं थोडंसं अवघड होतं. तर मेंडेलिव्हचं चौथं डिमेरिट असणार आहे हायड्रोजनच्या प्लेसिंगसाठी. तर बघा हे आहेत तुमचे मेरिट्स आणि डिमेरिट्स. तुम्हाला डिमेरिट्स आणि मेरिट्स IMP असणार आहे. तुम्हाला 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये मेरिट्स किंवा डिमेरिट्स विचारले जाऊ शकतात. तर बघा मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल ह्या टॉपिकमध्ये फक्त तुम्हाला डिमेरिट्स आणि मेरिट्स IMP असणार आहे. ओके. सो यानंतर बघा आपले चौथे सायंटिस्ट आले हेनरी मोस्ले. त्यांनी मॉडर्न पिरियॉडिक टेबलची कन्सेप्ट एक्सप्लेन केली. आता बघा हेनरी मोस्ले यांनी जो टेबल तयार केला तोच आहे आपला मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता बघा याआधी जेवढे पण सायंटिस्ट होऊन गेले त्यांनी ॲटॉमिक मासच्या कन्सेप्टवरती पिरियॉडिक टेबल तयार केला किंवा एलिमेंट्स अरेंज करण्याचा प्रयत्न केला. आता हेनरी मोस्ले जे आहेत यांनी ॲटॉमिक नंबरची कन्सेप्ट यूज केली. हे लक्षात ठेवायचं आहे. ॲटॉमिक मास वेगळी कन्सेप्ट आहे आणि ॲटॉमिक नंबर वेगळी कन्सेप्ट आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा पूर्णपणे ॲटॉमिक नंबरच्या कन्सेप्टवरती डिराईव्ह केलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे स्टेटमेंट तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके. सो आता बघा मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपल्याला अभ्यासायचं असणार आहे. आता बघा मॉडर्न पिरियॉडिक टेबल कशा पद्धतीने असतो ते आता आपण बघूया. तर बघा हा आहे तुमचा मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता बघा मॉडर्न पिरियॉडिक टेबलबद्दल काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये हे जे व्हर्टिकल कॉलम्स असतात यांना आपण ग्रुप्स म्हणतो. असे टोटल 18 कॉलम्स तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये पाहायला मिळतात. ज्याला आपण ग्रुप्स असं म्हणतो. ग्रुप 1 असणारे, ग्रुप 2 असणारे, त्यानंतर ग्रुप 3, ग्रुप 4, ग्रुप 5, ग्रुप 6, ग्रुप 7, ग्रुप 8, ग्रुप 9, ग्रुप 10, त्याच्यानंतर ग्रुप 11, ग्रुप नंबर 12, त्यानंतर ग्रुप नंबर 13, ग्रुप नंबर 14, ग्रुप नंबर 15, त्यानंतर ग्रुप नंबर 16, 17 आणि ग्रुप नंबर 18. जे आपले व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्याला आपण ग्रुप्स असं म्हणतो आणि एकूण 18 ग्रुप्स आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये असणार आहेत. त्यानंतर बघा ह्या ज्या हॉरिझॉन्टल रोज आहेत अशा पद्धतीने त्यांना आपण पिरियड्स असं म्हणतो. तर बघा मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये एकूण 7 पिरियड्स आहेत. तर बघा पिरियड नंबर 1, पिरियड नंबर 2, पिरियड नंबर 3, पिरियड नंबर 4, पिरियड नंबर 5, पिरियड नंबर 6 आणि पिरियड नंबर 7. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये 18 ग्रुप्स आणि 7 पिरियड्स असणार आहे. तर बघा मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये टोटल 118 एलिमेंट्स आहेत हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता बघा आपला मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आहे एकूण 4 ब्लॉक्समध्ये डिवाइड केलेला आहे. तर बघा पहिला असणार आहे एस ब्लॉक. तर बघा एस ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 येतात. आता बघा ग्रुप नंबर 1 ला आपण अल्कली मेटल्स असं म्हणतो. त्यानंतर ग्रुप 2 ला आपण अल्कलाइन अर्थ मेटल्स असं म्हणतो. त्यानंतर बघा दुसरा ब्लॉक असणार आहे डी ब्लॉक. डी ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर 3 पासून तर ग्रुप नंबर 12 पर्यंत ग्रुप्स असणार आहेत. तर बघा त्यानंतर पुढचा ब्लॉक असणार आहे पी ब्लॉक. पी ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर 13 पासून तर ग्रुप नंबर 18 पर्यंत ग्रुप्स असणार आहे. आता बघा ग्रुप नंबर 13 ला आपण बोरॉन फॅमिली म्हणतो. ग्रुप नंबर 14 ला आपण कार्बन फॅमिली म्हणतो. ग्रुप नंबर 15 ला आपण नायट्रोजन फॅमिली असं म्हणतो. ग्रुप नंबर 16 ला आपण ऑक्सिजन फॅमिली असं म्हणतो. त्यानंतर ग्रुप नंबर 17 ला आपण फ्लोरीन फॅमिली किंवा हॅलोजन फॅमिली म्हणतो. त्यानंतर बघा ग्रुप नंबर 18 ला आपण झिरो ग्रुप एलिमेंट्स असं म्हणतो. त्यानंतर इनर्ट्स गॅसेस ग्रुप म्हणतो. त्याच्यानंतर नोबल गॅसेस ग्रुप म्हणतो आणि ग्रुप नंबर 18 सुद्धा म्हणत असतो. तर हे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता बघा शेवटचा ब्लॉक असतो ए ब्लॉक. ए ब्लॉक तुमच्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या खाली सिच्युएटेड आहे. त्यालाच आपण लॅन्थेनाइड किंवा ॲक्टिनाइड सिरीज असं देखील म्हणतो. तर बघा एफ ब्लॉकमध्ये 2 सिरीज आहेत. त्याला आपण लॅन्थेनाइड आणि दुसरी सिरीज आहे ॲक्टिनाइड असं म्हणतो. आता बघा लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज असं का म्हणतो? कारण की ही सिरीज लॅन्थेनाइड ह्या एलिमेंट पासून सुरू होते. हा सिरीज ॲक्टिनाइड सिरीज पासून सुरू होते. तर बघा मॉडर्न पिरियॉडिक टेबलबद्दल ह्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आता बघा मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये एक गोष्ट तुम्ही बघितली असेल की मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये ह्या ठिकाणी एक झिगझॅग लाईन तुम्हाला दिसते. तर बघा ही झिगझॅग जी लाईन आहे ही तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये दिसते आहे. आता ही झिगझॅग लाईन काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा ह्या झिगझॅग लाईनच्या राईट साईडला म्हणजे ह्या ठिकाणी जेवढे पण एलिमेंट्स आहेत हे तुमचे नॉन मेटल्स असणार आहेत. आणि झिगझॅग लाईनच्या ह्या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला जेवढे पण एलिमेंट्स आहेत ते तुमचे मेटल्स असणार आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा झिगझॅग लाईन सोबत जे एलिमेंट्स आहेत म्हणजे ह्या ठिकाणी हे जे एलिमेंट्स तुम्हाला दिसतात हे एलिमेंट्स तुमचे मेटलॉइड्स असणार आहेत.
आता बघा मेटलोइड्स काय असतात, तर बघा जे एलिमेंट्स मेटल्स आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज शो करतात, म्हणजे दोघींमध्ये काही प्रॉपर्टीज मेटलच्या आणि काही प्रॉपर्टीज नॉन मेटलच्या असतात, त्यांना आपण मेटलोइड्स असं म्हणतो. ओके, या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या मॉडर्न पिरियडिक टेबलबद्दल. तर बघा मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 18 ग्रुप्स असतात, 7 पिरियड्स असतात. मॉडर्न पिरियडिक टेबल एकूण 4 ब्लॉकमध्ये डिवाइड केला असतो. एस ब्लॉकमध्ये ग्रुप 1 आणि ग्रुप 2 असणारे. त्यानंतर डी ब्लॉकमध्ये ग्रुप 3 पासून तो ग्रुप नंबर 12 पर्यंतचे ग्रुप्स असणारे. त्यानंतर तिसरा ब्लॉक असतो आपला पी ब्लॉक. बी ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर 13 पासून तो ग्रुप नंबर 18 पर्यंत ग्रुप्स असतात. आणि शेवटी दिलेला असतो ए ब्लॉक. ए ब्लॉकमध्ये लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज असते. त्यानंतर पिरियडिक टेबलमध्ये एक झिगझॅग लाईन ड्रॉ केलेली असते. झिगझॅग लाईनच्या राईट साईडला नॉन मेटल्स असतात, झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला मेटल्स असतात. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि झिगझॅग लाईनला अटॅच जे एलिमेंट्स असतात त्यांना आपण मेटलोइड्स असं म्हणतो. मॉडर्न पिरियडिक टेबलबद्दल एवढ्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. ओके, सो आता बघा मॉडर्न पिरियडिक टेबलच्या काही गोष्टी आपण ज्या डिस्कस केल्या त्या आता पण बघूया. तर बघा मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जे हॉरिझॉन्टल रोज असतात त्यांना आपण पिरियड्स असं म्हणतो. त्यानंतर व्हर्टिकल कॉलम्स जे असतात त्यांना आपण ग्रुप्स असं म्हणतो. आता बघा मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 7 रोज आहेत आणि 18 कॉलम्स आहेत, म्हणजे 7 पिरियड्स आहेत आणि 18 ग्रुप्स असणार आहेत आणि टोटल 118 एलिमेंट्स मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आहेत. आता बघा एस ब्लॉकमध्ये ग्रुप 1 आणि ग्रुप 2 असणार आहे. त्यानंतर डी ब्लॉकमध्ये ग्रुप 3 पासून तो ग्रुप नंबर 12 पर्यंत ग्रुप्स असणार आहेत. त्यानंतर पी ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर 13 पासून तो ग्रुप नंबर 18 पर्यंत ग्रुप्स असणार आहेत. त्यानंतर ए ब्लॉकमध्ये लॅन्थेनाइड सीरीज आणि ॲक्टिनाइड सीरीज ह्या 2 सीरीज असणार आहे. तर बघा हे देखील तुम्हाला एमसीक्यूजमध्ये किंवा मॅच द पेअर्समध्ये विचारलं जाऊ शकतं. तर देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं असणार आहे. त्यानंतर बघा ग्रुप नंबर 1ला आपण अल्कली मेटल्स असं म्हणतो. ग्रुप नंबर 2ला आपण अल्कलाइन अर्थ मेटल्स असं म्हणतो. त्यानंतर ग्रुप नंबर 17ला आपण हॅलोजन ग्रुप असं म्हणतो. त्यानंतर ग्रुप नंबर 18ला आपण झिरो ग्रुप एलिमेंट किंवा इनर्ट गॅसेस असं देखील म्हणत असतो. तर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं असणार आहे. आता बघा मेटलोइड्सची कन्सेप्ट आपण समजून घेऊ. मेटलोइड्स काय असतात? जे एलिमेंट्स मेटल आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज शो करतात त्यांना आपण मेटलोइड्स असं म्हणतो. तर बघा एमसीक्यूसाठी ही डेफिनेशन तुम्हाला आयएमपी असणार आहे. तर डेफिनेशन काय आहे? तर बघा मेटलोइड इज अन एलिमेंट दॅट हॅज सम प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड सम प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. आता मेटलोइड्स कोणते कोणते असतात ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. बोरॉन तुमचा मेटलोइड आहे, सिलिकॉन तुमचा मेटलोइड आहे, जर्मेनियम तुमचा मेटलोइड आहे, त्यानंतर आर्सेनिक तुमचा मेटलोइड आहे, त्यानंतर अँटीमनी तुमचा मेटलोइड असणार आहे आणि टेलोरियम हा तुमचा मेटलोइड असणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला एमसीक्यूमध्ये किंवा ट्रू आणि फॉल्समध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर का मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. आता बघा पुढचा टॉपिक आहे ट्रेंड्स इन पिरियडिक टेबल. आता बघा ट्रेंड्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲटॉमिक साइज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मेटॅलिक कॅरेक्टर्स. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा ट्रेंड्सवरती तुम्हाला एक तर एमसीक्यूमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा तुमच्या एक्सरसाइजमध्ये जे गिव्ह रिझन्स तुम्हाला दिलेले आहेत ते गिव्ह रिझन्स तुम्हाला ट्रेंड्सवरती विचारले जाऊ शकतात. आता बघा ट्रेंड्स लक्षात ठेवा. ट्रेंड्स काय आहेत? तर बघा ट्रेंड्स असणारे पहिला ट्रेंड आहे ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. जसं जसं आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये लेफ्ट साईडपासून राईट साईडमध्ये जाऊ तशी तशी ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत जाते. त्याचबरोबर मला तर मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा डिक्रीज होत जातात, कारण मेटॅलिक कॅरेक्टर लक्षात ठेवा की मेटॅलिक कॅरेक्टर ॲटॉमिक साईजला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग व्हाईल गोइंग डाऊन अ ग्रुप. जसं जसं आपण ग्रुपमध्ये खाली जात जातो तशी तशी तुमची ॲटॉमिक रेडियस वाढत जाते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच पद्धतीने मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा इन्क्रीज होतात जसं जसं आपण डाऊन द ग्रुप जात जाऊ. तर बघा ट्रेंड्स इन पिरियडिक टेबलमध्ये तुम्हाला हे ट्रेंड्स लक्षात ठेवायचे आहेत. एमसीक्यूमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा तुमच्या एक्सरसाइजमधले जे गिव्ह रिझन्स आहेत ते तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. आता बघा आणखी काही ट्रेंड्स आहेत ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ज्यामध्ये पहिला ट्रेंड असणार आहे ॲटॉमिक साइज. जसं जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊ तशी तशी ॲटॉमिक साइज डिक्रीज होणार आहे. त्यानंतर बघा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर तुमचे इन्क्रीज होतात जसं जसं आपण लेफ्ट टू राईट पिरियडिक टेबलमध्ये जात जाऊ. त्यानंतर बघा इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर हे डिक्रीज होत जातात जसं जसं आपण लेफ्ट टू राईट इन अ मॉडर्न पिरियडिक टेबल जाणार आहेत. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता बघा क्लास 10च्या लेवलमध्ये फक्त ॲटॉमिक साइज लक्षात ठेवा आणि मेटॅलिक कॅरेक्टर लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही क्लास 11मध्ये जाणार तुम्हाला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय आहे हे तुम्हाला डीपमध्ये अभ्यासायचं असणार आहे. आणि याच्या ऑपोजिट लक्षात ठेवा, जसं आपण डाऊन द ग्रुप जाऊ तशा तशा गोष्टी व्हाईस वर्सा असणार आहेत. म्हणजे बघा जसं जसं आपण डाऊन द ग्रुप जात जाणार आहोत तुमची ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होणार आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जाणार आहेत. त्यानंतर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर तुमचे इन्क्रीज होत जाणार आहेत जसं जसं आपण डाऊन द ग्रुप जाणार आहेत. तर बघा हे ट्रेंड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. क्लास 10च्या लेवलला फक्त एवढं लक्षात ठेवा की जसं जसं आपण लेफ्ट टू राईट इन अ पिरियडिक टेबल जाणार तसं तसं ॲटॉमिक साइज डिक्रीज होत जाणार, मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा डिक्रीज होत जाणार. जसं जसं आपण डाऊन द ग्रुप जाणार तुमचे ॲटॉमिक रेडियस वाढत जाणार आणि मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा वाढत जाणार आहेत. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघा आपला पुढचा टॉपिक आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. तर बघा आपल्याला क्लास 10मध्ये फक्त पहिल्या 20 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन अभ्यासायचं असणार आहे. मोस्ट आयएमपी टॉपिक आहे. दरवर्षी बोर्ड एक्झाममध्ये 3 मार्कचे क्वेश्चन तुम्हाला ह्या टॉपिकवरती विचारले जातात. आता बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कशा पद्धतीने लिहायचं ते आता आपण बघूया.
तर बघा आपण क्लास 10th मध्ये शेल वाईज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असतो. त्यामध्ये बघा पहिला रूल लक्षात ठेवा, स्टेप 1 त्याला आपण शेल रूल असं देखील म्हणतो 2n². आता यामध्ये एवढं डीपमध्ये अभ्यासण्याची गरज नाही. यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा, की के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असणार आहेत. त्यानंतर एल शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात, एम शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स असतात आणि एन शेलमध्ये 32 इलेक्ट्रॉन्स असतात. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा क्लास 10th मध्ये जे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो, त्यामध्ये किंवा पहिल्या 20 एलिमेंटसाठी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, की के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. त्यानंतर एल शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. त्यानंतर एम शेलमध्ये आणि एन शेलमध्ये देखील 8-8च इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणणार, की सर हे 18 इलेक्ट्रॉन्स कशासाठी आहेत आणि 32 इलेक्ट्रॉन्स कशासाठी आहेत? तर बघा क्लास 11th मध्ये जेव्हा आपण केमिस्ट्री हा सब्जेक्ट अभ्यासतो, तेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहित असतो. आता ते कशा पद्धतीने लिहितो? 1s2, 2s2, 2p6, 3s2 अशा पद्धतीने आपण लिहित असतो. तेव्हा ही कन्सेप्ट आपल्याला मदत करत असते. क्लास 10th मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा, की के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. एल शेलमध्ये, एम शेलमध्ये आणि एन शेलमध्ये 8-8 इलेक्ट्रॉन्स असतात. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा दुसरी स्टेप असणार आहे ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे पहिल्या 20 एलिमेंटचं तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे. त्या एलिमेंटचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे. त्या एलिमेंटचं सिम्बॉल तुम्हाला माहिती पाहिजे आणि ते एलिमेंट्स तुम्हाला ॲटॉमिक नंबरनुसार माहिती पाहिजेत. एवढं तुम्हाला पहिल्या 20 एलिमेंट्सबद्दल माहिती ठेवायची असणार आहे. तेव्हाच तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतात. आणि त्यानंतर तिसरी स्टेप असणार आहे, की तुम्हाला प्रत्येक शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स फिलअप करायचे असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतात. आता बघा पहिले 20 एलिमेंट्स तुम्हाला माहिती पाहिजे. तर बघा त्याआधी एलिमेंट्स कशा पद्धतीने लर्न करायचे त्याच्यासाठी एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगतो. आता बघा ट्रिक कशा पद्धतीने असणार आहे. तर बघा हाय, हॅलो, लिटल ब्युटिफुल बर्ड कुड नॉट ओव्हर फ्लाय नीटली. ना मांगो अल्ला से पैसा, सोना, चांदी और करो चॅरिटी. तर बघा ही नेमोनिकची लाईन तुम्हाला लक्षात ठेवायची. तर लाईन काय? हाय, हॅलो, लिटल ब्युटिफुल बर्ड कुड नॉट ओव्हर फ्लाय नीटली. पहिल्या 10 एलिमेंटसाठी. त्यानंतर 11 ते 20 एलिमेंटसाठी काय लक्षात ठेवणार? ना मांगो अल्ला से पैसा, सोना, चांदी और करो चॅरिटी. तर बघा ह्या 2 लाईन्स लक्षात ठेवायच्यात. यावरतून तुम्ही पहिले 20 एलिमेंट्स लिहू शकतात. त्यांचा ॲटॉमिक नंबर लिहू शकतात. तर बघा ही लाईन कशा पद्धतीने ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. हाय म्हणजे हायड्रोजन असणार आहे. हॅलो म्हणजे हेलियम असणार आहे. लिटिल म्हणजे लिथियम असणार आहे. ब्युटिफुल म्हणजे बेरिलियम असणार आहे. बर्ड म्हणजे बोरॉन असणार आहे. कुड म्हणजे कार्बन असणार आहे. नॉट म्हणजे नायट्रोजन असणार आहे. ओव्हर म्हणजे ऑक्सिजन असणार आहे. फ्लाय म्हणजे फ्लोरीन असणार आहे. नीटली म्हणजे निऑन असणार आहे. ना म्हणजे सोडियम असणार आहे. मांगो म्हणजे मॅग्नेशियम असणार आहे. अल्ला म्हणजे ॲल्युमिनियम असणार आहे. से म्हणजे सिलिकॉन असणार आहे. पैसा म्हणजे फॉस्फरस असणार आहे. सोना म्हणजे सल्फर असणार आहे. चांदी म्हणजे क्लोरीन असणार आहे. ऑर म्हणजे ऑर्गॉन असणार आहे आणि करो म्हणजे पोटॅशियम असणार आहे आणि चॅरिटी म्हणजे कॅल्शियम असणार आहे. या 2 लाईन्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर पहिले 20 एलिमेंट्स तुम्ही इझिली लर्न करू शकतात. आता बघा एलिमेंट्स तर आपले लर्न झालेत. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने लिहायचं? तर बघा सगळ्यात आधी हायड्रोजनचं बघू. तर बघा हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1च आहे. म्हणजे याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देखील 1च असणार आहे. त्यानंतर बघा हेलियम आहे. हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे पहिल्या शेलमध्ये 2च इलेक्ट्रॉन्स असणार आहे. म्हणजे हे झालं तुमचं हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यानंतर बघा लिथियममध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता 3 इलेक्ट्रॉन्सला कसं फिलअप करणार? पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आपण भरले. त्यानंतर दुसऱ्या शेलमध्ये 1च इलेक्ट्रॉन. टोटल इलेक्ट्रॉन झाले 3. तर हे झालं तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल बघू. तर बघा नायट्रोजन आपण घेऊ. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. आता बघा नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने येणार? तर बघा नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. आता बघा पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत आणि किती इलेक्ट्रॉन्स उरतात? 5 इलेक्ट्रॉन्स. तर हे झालं तुमचं नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणखी एक एलिमेंट्स बघू. तर बघा आपण कॅल्शियम घेऊ. तर बघा कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर आहे 20. ओके. सो कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर असणार आहे 20. तर बघा पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स. आता किती उरले? 8 आणि 8 16 आणि 2 18. 2 इलेक्ट्रॉन्स आपले उरतात. म्हणजे शेवटच्या शेलमध्ये असणारे 2. टोटल किती झाली? 20. तर हे झालं तुमचं कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आय होप की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने लिहिलं जातं हे तुम्हाला समजलं असेल आणि पहिले 20 एलिमेंट्स कशा पद्धतीने पाठांतर करायचे हे पण तुम्हाला समजलं असेल. यानंतर आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे आणि शेवटचा टॉपिक आहे तो आहे व्हॅलेन्सी. आता बघा क्लास 10th मध्ये व्हॅलेन्सीवरती तुम्हाला फारसे क्वेश्चन विचारले जात नाही. तरी पण व्हॅलेन्सी हा टॉपिक नीट लक्षात घ्या. आता व्हॅलेन्सी काय असते? तर बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर आउटरमोस्ट शेलमध्ये जेवढे पण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात त्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो आणि त्यालाच आपण व्हॅलेन्सी असं म्हणत असतो. आता बघा व्हॅलेन्सी आपण फक्त 4 नंबरपर्यंत कॅल्क्युलेट करत असतो. म्हणजे व्हॅलेन्सी फक्त 4 नंबरपर्यंतच असते. आता बघा आउटर मोस्ट शेलमध्ये जर 5 इलेक्ट्रॉन असतील आणि व्हॅलेन्सी फक्त 4 पर्यंतच असेल तर याची व्हॅलेन्सी कशा पद्धतीने लिहायची? जर आउटर मोस्ट शेलमध्ये 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याला आपण 8 मधनं जर मायनस केलं तर 3 येतं आन्सर. तर हे तुमचं नायट्रोजनची व्हॅलेन्सी असणार आहे. अशा पद्धतीने आपण व्हॅलेन्सी कॅल्क्युलेट करत असतो. तर व्हॅलेन्सीसाठी काही एक्झाम्पल्स बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की व्हॅलेन्सी काय असते आणि कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात. सगळ्यात आधी लिथियम.
लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने लिहितो 2,1. आता याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये आहे एकच इलेक्ट्रॉन. आता याची व्हॅलेन्सी किती झाली तर याची व्हॅलेन्सी असणार आहे 1. त्यानंतर बघा दुसरं बोरॉन घेतला आपण. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 5. आता बघा बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने लिहिणार तर बघा 2,3 हे झालं तुमचं बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघा बोरॉनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये फक्त 3च इलेक्ट्रॉन आहेत. 3 4पेक्षा लहान आहे म्हणजे 3 ह्या बोरॉनची व्हॅलेन्सी असणार आहे. आता बघा 4पेक्षा जर मोठे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जर आउटरमोस्ट शेलमध्ये असतील तर त्याचं व्हॅलेन्सी कशा पद्धतीने लिहायची ते आता आपण बघूया. तर बघा नायट्रोजन आपण हा एलिमेंट घेतला. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर असतो 7. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 2,5. आता आउटरमोस्ट शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर याची व्हॅलेन्सी कशी लिहिणार तर याला फक्त 8 मधनं आपल्याला मायनस करायचं आहे आणि जी आली ते असणार आहे आपली व्हॅलेन्सी. 8 मधनं मायनस केलं तर 3 आहे तुमची नायट्रोजनची व्हॅलेन्सी. त्याच पद्धतीने बघा आपण ऑक्सिजन घेतला. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने लिहिणार 2,6. आता बघा आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे 4पेक्षा जास्त आहेत. तर याला आपण कशा पद्धतीने लिहिणार तर 8 मधनं 6ला मायनस केलं जे आन्सर आलं ते असणार आहे आपल्याला ऑक्सिजनची व्हॅलेन्सी. आय होप की तुम्हाला व्हॅलेन्सी कशा पद्धतीने फाइंड आउट करतात हे तुम्हाला समजलं असेल. क्लास 10th मध्ये व्हॅलेन्सीवरती फारसे क्वेश्चन विचारले जात नाही. तरी पण व्हॅलेन्सी हा टॉपिक तुम्हाला IMP असणार आहे. क्लास 11th आणि 12th मध्ये तुम्हाला डीपमध्ये अभ्यासायचे असणार आहे. त्यासाठी ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या असणार आहे. तर बघा आपण पूर्ण थेरी पार्ट ह्या चॅप्टरचा कव्हर अप केलेला आहे. यानंतर तुम्हाला ह्या चॅप्टरवरती कुठले क्वेश्चन IMP असणार आहेत किंवा मागच्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले गेलेत ते आता पण बघूया. तर बघा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सच अभ्यासणार आहोत जे तुम्हाला IMP असणार आहेत. सगळ्यात आधी फिल इन द ब्लँक्समध्ये तर बघा पहिली फिल इन द ब्लँक्स आहे मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबलवरती. तर बघा ॲटॉमिक मास त्याचा आन्सर असणार आहे 2020 मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे. त्यानंतर दुसरी फिल इन द ब्लँक्स आहे डोबेरायनर ट्रेडवरती डिसेंबर 2020 मध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतर तिसरी फिल इन द ब्लँक्स आहे की मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये नॉन मेटल्स कोणत्या ब्लॉक्समध्ये असतात तर बघा नॉन मेटल P ब्लॉकमध्ये असतात. हा क्वेश्चन जुलै 2024 आणि जुलै 2023 मध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे. त्यानंतर अल्कलाइन अर्थ मेटल्स आपण ग्रुप 2 ला म्हणतो. जुलै 2025 आणि मार्च 2025 मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे. त्यानंतर बघा ग्रुप 1 ला आपण अल्कली मेटल्स म्हणतो. ग्रुप नंबर 17 ला आपण हॅलोजन्स म्हणत असतो. तर बघा मार्च 2022 मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे. त्यानंतर बघा निऑन हा तुमचा ग्रुप नंबर 18 चा एलिमेंट असतो. जुलै 2021 मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे. तर बघा फिल इन द ब्लँक्स मध्ये हे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये ऑलरेडी विचारले गेलेले आहेत. यानंतर बघा आन्सर द फॉलोइंग म्हणजे 1 मार्कसाठी कोणते क्वेश्चन्स IMP आहेत ते आता पण बघूया. तर बघा जुलै 2020 मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे राईट मॉडर्न पिरियॉडिक टेबल्स लॉ. तर बघा या लॉमध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा ॲटॉमिक नंबरच्या कन्सेप्टवरती डिराईव्ह झालेला आहे. हे बाकीचं तुम्हाला लिहिण्याची गरज नाही. जर तुम्ही एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क्स मिळून जाईल. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन जुलै 2022 मध्ये विचारलेला. तर क्वेश्चन काय आहे तर बघा टू विच ग्रुप द हॅलोजन फॅमिली बिलॉंग्स. तर बघा ग्रुप नंबर 17 ला आपण हॅलोजन फॅमिली असं म्हणतो. त्यानंतर बघा राईट एनी फॉर हॅलोजन्स. तर हॅलोजन्स आपल्याला लिहायचे आहेत म्हणजे ग्रुप नंबर 17चे आपल्याला एलिमेंट्स लिहायचे असणार आहेत. तर बघा फिर, कल, बहार, आई, आंटी. तर बघा हे निमोनिक्स आहेत. जेव्हा तुम्ही मॉडर्न पिरियॉडिक टेबल क्लास 11th मध्ये जेव्हा लर्न करणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तर बघा फिर, कल, बहार, आई, आंटी म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. तर बघा हे 4 एलिमेंट्स तुम्हाला लिहायचे असणार आहेत. 2022च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. त्यानंतर बघा पुढे तर बघा पुढचा क्वेश्चन होता डिफाईन ग्रुप्स अँड पिरियड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मार्च 2023 मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. ग्रुप्स काय असतात जे आपले व्हर्टिकल कॉलम्स असतात त्यांना आपण ग्रुप्स असं म्हणतो. टोटल 18 ग्रुप्स असतात. त्यानंतर हॉरिझॉन्टल रोज जे असतात त्यांना आपण पिरियड्स असं म्हणतो. एकूण 7 रोज असतात. ओके सो लक्षात आलं क्वेश्चन. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मार्च 2024 मध्ये. तर बघा राईट द नेम ऑफ अ ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट साईज. तर हिलियमला सगळ्यात छोटी साईज असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं असतं. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन गिव्ह रिझन्समध्ये. तर बघा एक्सरसाइज मधले गिव्ह रिझन्स तुम्हाला मोस्ट IMP असणार आहेत जे तुम्हाला ट्रेंड्सवरती विचारले जातात. ज्यामध्ये पहिलं गिव्ह रिझन आहे एलिमेंट्स बिलॉंगिंग टू सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलेन्सी. हा क्वेश्चन मार्च 2020, जुलै 2021 आणि मार्च 2023 मध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये देखील IMP असणार आहे. तर बघा ह्या चॅप्टरमधले जेवढे पण गिव्ह रिझन्स तुम्हाला एक्सरसाइजमध्ये दिलेले आहेत ते सगळे गिव्ह रिझन्स तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी IMP असणार आहेत. त्यानंतर बघा पुढचं गिव्ह रिझन्स आहे ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग व्हाईल गोइंग डाऊन द ग्रुप. मार्च 2022 मध्ये विचारलेले हे देखील गिव्ह रिझन तुम्हाला IMP असणार आहे. त्यानंतर पुढचं गिव्ह रिझन आहे मेटेलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. हे देखील गिव्ह रिझन मार्च 2023 मध्ये विचारलं गेलेलं आहे. हे देखील गिव्ह रिझन तुम्हाला IMP असणार आहे. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये 3 मार्क्ससाठी कुठले क्वेश्चन आहेत जे तुम्हाला IMP असणार आहेत ते आता पण बघूया. तर बघा पहिला क्वेश्चन असणार आहे डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी IMP असणार आहे. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन असणार आहे डोबेरायनर ट्रेडवरती. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी IMP असणार आहे. तर बघा हे 2च क्वेश्चन आहेत जे तुम्हाला 3 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमधून विचारले जाऊ शकतात. डिमेरिट्स आणि मेरिट्स आणि डोबेरायनरचे ट्रेड या कन्सेप्ट तुम्हाला 3 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमध्ये IMP असणार आहेत.
यानंतर बघा 3 मार्क्ससाठी बाकीचे क्वेश्चन जे असणार आहेत ते असणार आहेत तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती. तर का पहिला क्वेश्चन आपण रीड करू जुलै 2024 मध्ये आलेला. तर क्वेश्चन काय होता? आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन रिगार्डिंग मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर का पहिला क्वेश्चन होता राईट द मॉडर्न पिरियॉडिक टेबल लॉ. तर लॉ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मॉडर्न पिरियॉडिक टेबल ॲटॉमिक नंबरच्या कन्सेप्टवरती डिराईव्ह केलेला आहे. त्यानंतर बघा राईट द नंबर ऑफ पिरियड्स आणि ग्रुप्स 7 पिरियड्स असतात आणि 18 ग्रुप्स असतात. ओके. सो त्यानंतर बघा राईट द व्हॅलेन्सी ऑफ अ हॅलोजन. आता बघा हॅलोजनची व्हॅलेन्सी आपल्याला माहिती पाहिजे. आता हॅलोजन आहे ग्रुप नंबर 17 मध्ये. आता ग्रुप नंबर 17 चे आपल्याला एलिमेंट्स आपल्याला माहिती आहेत. कोणते एलिमेंट्स आहेत? तर फिर म्हणजे फ्लोरीन, कल म्हणजे क्लोरीन, बहार म्हणजे ब्रोमीन आणि आय म्हणजे आयोडीन हे एलिमेंट्स आपल्याला माहिती आहेत. आता बघा यांचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती नाही, पण फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9. तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने लिहिणार? तर 2,7 हे झालं तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघा आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत जे 4 पेक्षा जास्त आहेत. तर याची व्हॅलेन्सी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार? तर 8 - 7 तर याचा आन्सर येतो 1. तर 1 असणार आहे तुमची हॅलोजन ग्रुपची व्हॅलेन्सी. ओके. लक्षात आलं कशा पद्धतीने व्हॅलेन्सी फाइंड आउट करतात? तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला जुलै 2024 च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर बघा 3 मार्क्ससाठी असे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. जे क्वेश्चन तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती असतील किंवा मॉडर्न पिरियॉडिक टेबलवरती विचारले जातात. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन त्याच फॉर्मॅटमध्ये विचारलेला आहे. हा क्वेश्चन मार्च 2025 च्या परीक्षेमध्ये आलेला आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन हा देखील क्वेश्चन सेम टाइपचा आहे. मार्च 2023 मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन हा देखील क्वेश्चन सेम आहे. जुलै 2020 आणि जुलै 2022 मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन असणार आहे. तर बघा मार्च 2023 मध्ये पण सेम क्वेश्चन आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती. त्यानंतर बघा जुलै 2023 मध्ये पण सेम क्वेश्चन आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती. तर बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती किंवा मॉडर्न पिरियॉडिक टेबलवरती तुम्हाला 3 मार्क्सचे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये हमखास विचारले जातात. तर बघा ह्या चॅप्टरमध्ये जर मोस्ट आयएमपी टॉपिक जर तुम्हाला सांगायचं झालं तर पहिला टॉपिक असणार आहे मेंडलीवचे डिमेरिट्स आणि मेरिट्स. त्यानंतर डोबेरेन ट्रेडची कन्सेप्ट, त्यानंतर मॉडर्न पिरियॉडिक टेबल आणि त्यानंतर असणारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर बघा एवढेच टॉपिक तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये आयएमपी असणार आहेत. ह्याच टॉपिकवरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन हे विचारले जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट 1चं चॅप्टर नंबर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हे चॅप्टर अगदी सिंपल वेमध्ये समजून घेतलं. त्यानंतर बोर्ड एक्झाममध्ये कुठले क्वेश्चन विचारले जातात किंवा कसे क्वेश्चन आयएमपी असणार आहे ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवर नवीन असाल चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.